नमस्कार. इयत्ता 8वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना केंद्रामार्फत एक परीक्षा घेतली जाते NMS. त्या विद्यार्थ्यांना पात्र विद्यार्थ्यांना केंद्रामार्फत प्रत्येक वर्षी 12,000 रुपये मिळतात. पण महाराष्ट्रातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा यासाठी सारथी शिष्यवृत्ती म्हणून सुरू होती आणि या सारथी शिष्यवृत्ती अंतर्गत त्या ठिकाणी पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी 9,700 रुपये मिळत होते. गेली कित्येक वर्ष या ठिकाणी या सारथी शिष्यवृत्तीमार्फत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळत होती. परंतु अचानक गेली वर्षभर झालं ही शिष्यवृत्ती पूर्णपणे या ठिकाणी शासनानं बंद केलेली आहे. याच्या संदर्भात कुठलाही जाहीर शासनानं काढलेलं नाही, काही याच्यावरती भाष्य केलेलं नाही आणि अचानक ही शिष्यवृत्ती त्यांनी बंद केलेली आहे. या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, त्याचबरोबर या राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे या निवेदनाद्वारे की मराठा समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार होता ही शिष्यवृत्ती 9,700 रुपये 4 वर्षी मिळत होती. ही शिष्यवृत्ती बंद केलेली आहे आणि पुन्हा शासनाने ही शिष्यवृत्ती सुरू करावी, त्याचा पुनर्विचार करावा यासाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. यात लवकरात लवकर तोडगा काढावा ही आम्हाला आमची सर्वांची त्यांना विनंती आहे. धन्यवाद.